नमस्कार मित्रांनो, मी अमृता क्षीरसागर. लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा लाखो महिलांनी आनंदाने अर्ज केला. हप्तेही वेळेवर मिळाले, पण आता अनेक महिला सांगतायत जून महिन्याचा हप्ता मिळालाच नाही. काही न्यूज चॅनेल सांगत आहेत की अनेक महिलांना योजनेतून वगळण्यात येणार आहे आणि काहींना आता पुढचे हप्तेही मिळणार नाहीत. नेमकं काय चाललंय जाणून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांसाठी आहे. ज्या महिला पात्र असतील त्यांना दरमहा ₹1,500 बँक खात्यावर थेट जमा केले जातात. जून 2024 पासून हप्ते सुरू झाले आणि अनेक महिलांना मार्च-मे 2025 पर्यंतचे पैसेही मिळाले. पण जून 2025चा हप्ता अनेक महिलांना अद्याप मिळालेला नाही. ज्यांना नियमितपणे हप्ते मिळत होते त्यांनाही जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. यामागे अनेक शक्य कारणं असू शकतात. तांत्रिक अडचणी, डीबीटी सिस्टममध्ये विलंब, बँक खाते आधाराशी लिंक न होणं, NPCI अपडेट न होणं किंवा खाते इनॲक्टिव्ह असणं. शासनाकडून सांगण्यात आलं आहे की काही लाभार्थ्यांचे हप्ते जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात एकत्रित जून आणि जुलै एकत्रित येणार आहेत. पात्रतेची पुन्हा तपासणी. नवीन घडामोड म्हणजे शासनाकडून आता सर्व लाभार्थ्यांची पात्रता पुन्हा तपासली जात आहे. ज्या महिलांनी पूर्वी हप्ता घेतला त्यांच्यावरही आता पुनर्तपासणी केली जात आहे. जर एखादी महिला पुढील निकषात बसत नसेल तर ती योजनेतून वगळण्यात येईल आणि पुढचा हप्ता मिळणार नाही. पाहूया पात्रतेचे निकष. वय मर्यादा 21 ते 60 वर्ष. उत्पन्न मर्यादा 2.5 लाखापेक्षा कमी. पती शासन सेवेत नसावा. घरात इतर कोणी योजना घेत नसावे. बँक खाते आधारशी लिंक असणे बंधनकारक आहे. खातं सक्रिय असणे. काय करावे? बँकेत जाऊन खातं आधाराशी लिंक आहे का, डीबीटीसाठी सक्रिय आहे का ते तपासा. CSC सेंटरवर जाऊन तुमचं स्टेटस तपासा. महिला व बालकल्याण विभाग किंवा ग्रामसेवक यांच्याकडे अर्जाची स्थिती जाणून घ्या. जर पात्र असूनही अपात्र दाखवलं गेलं तर अपील करता येतो. लाडकी बहीण योजना ही सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे, पण पात्रता आणि प्रक्रियेमुळे काहींना अडथळा येतोय. जर तुम्ही पात्र असाल तर घाबरू नका. तुमचं खातं अपडेट ठेवा आणि वेळेवर तपासणी करा. तुमचाही हप्ता अडकला आहे का किंवा तुम्हाला मिळाला का, कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. अशा शासकीय योजनांचे अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.